बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळा विषय, वेगळं गाव. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहे मी आता. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले एक केशेगाव आहे आणि या केशेगाव मधले लोक, त्यांच्या केशेगाव या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांच्या मनातला जे आमदार आहे तो आमदार कोण आहे, या भागात कामं झालीत का नाही, लोकांच्या मनात काय आहे, मी तुम्हाला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. व्हिडिओ कुठला काटछाट करणार नाही, जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचा 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3 कोटी व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय. आणि हा, आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत. मतदारामध्ये जनजागृती व्हावी. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतो मी तुम्हाला. काय चालू आहे? नमस्कार. काय नाव तुमचं? सोमनाथ कोळगे. बरोबर, इथलेच आहे तुम्ही? हो, इथले. बरोबर. आता निवडणूक आलेली आहे, 20 तारखेला मतदान आहे. कसं आहे, हवा कोणाच्या इकडे? हवा आणखी तर काय प्रचाराला एवढं सगळ्याची यायला लागलेले आहे. तशी काय कोणाचीच आणखी हवा तर नाही. चित्र स्पष्ट नाही. आता हळूहळू वेग वाढायला लागलाय. 1-4 दिवसानं चित्र स्पष्ट होईल. होय. मग काय चाललंय? कुठं निघाला? पेरायला झालीत. काय पेरायचं आता? राजमा घेतलं का बी सगळं? घेतलं सर. चालू आहे घ्यायला. कसं आहे मग हवा कशाची? शेतातली? काय शेतातली हवा, पाणी रोजगारी भेटणार ते. काय परेशान लोकांना फक्त आहे राहू वाटतंय. असं बी आहे, काम नका वाटायला ते. सरकार बाजूला. आता निवडणूक लागलेली आहे. 20 तारखेला निवडणूक आहे, मतदान आहे. नेमकं कसं आहे वातावरण या भागामध्ये? तुमचं नेमकं काम ते पब्लिसिटीच करायचं आहे का? ते सोयाबीनच्या भावाचं काय बघाय, काय ते करा, तुम्हीच करा की. बोला बोला बोला. करावं आम्हाला काय ते येईल का विषय? काय सोयाबीनचा काय विषय? भावच नाही काय. सगळे शेतकरी सोयाबीन घेऊन बसले जागेवर. सध्या लोक नाराज आहेत, कारण हमी भाव देऊ म्हणले हे सरकार. सध्या हमी भावापेक्षा शेतकरी 3032 रुपये ओतून गेली सोयाबीन. केंद्रात बीजेपीचं सरकार आहे आणि राज्यात बी त्यांचंच होतं. त्यांच्या विरोधात आहे सध्या इथे तर लोक. वातावरण सध्या काहीच नाही. सध्या जर शेतकऱ्याला पैशाचे आहे तरी सोयाबीन इकायला येते का, इकायला नाही गेले. काय करा शेतकऱ्याला? मग तुमचं इलेक्शन बघावं का, शेतात पेरणी कुळवण ह्यांचे पैसे बघावं, काय बघावं? महत्वाचा विषय शेतकऱ्याला तुम्ही सगळं डवललं बाजूला. कसं करा त्याचं? तुम्ही सांगा. कुठल्याही योजना देऊ नका तुम्ही आम्हाला अशा. शासनाचे म्हणजे हमी भाव द्या. ही लाडकी बहीण किंवा ही गाजर आहे दाखविलेलं, हे नको आहे. असलं आयता पैसा नको आहे. तुम्ही व्यवस्थित योग्य हमी भाव द्या. शेतकऱ्याचे उत्पन्नच त्याचं म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातच जाईल खर्चात. DAP पोतं घे किंवा केमिकल इतर काय जे असेल बीज प्रक्रियाला उत्पन्न कमी. बघ आता काय, आता बघू की ज्या दिवशी इलेक्शन आहे त्या दिवशी विचार करून देऊ व्यवस्थित. बघा इथं नेमकं लोक काय म्हणतात बघूया आपण. काय म्हणता? बोला. कसं आहे वातावरणात? वातावरण काय म्हणजे कुठलंच स्पष्ट करत बोलता येत नाही. असं आहे. बरं, काय कारण आहे? कारण काय ही शेतीमालाच्या भावाच्याच संदर्भात लोकाला ती वाटतं. शेतकऱ्याला तर भावासाठीच पाहिजे, ती भाव मिळत नाही म्हणावं असं कुठलंही नाही. शेतीमालाच असं आहे. म्हणजे अजून चित्र स्पष्ट नाही झालं. स्पष्ट नाही. होय, संभ्रमात लोक संभ्रमात आहे म्हणाले. बरोबर आहे. पायाभूत सुविधा कसं आहे वातावरण? मी भागवत रघुनाथ शिंदे, केशेगाव. सध्या तर असा विषय आहे हे राणा दादाच का, ते एक हक्काचा माणूस म्हणून. बाकीचे आहे ते फक्त कसं मतदानापुरतं येऊन पुन्हा केशेगावचं किंवा तुमचं काय जी कमजोरी आहे ही बघण्याची तयारी कोणामध्ये नाही. असा प्रश्न. कारण हक्काचा माणूस आपण साधं कुणी बी साधा फोन केला, अर्चनताई किंवा अर्चनताई रामदादाला फोन केल्यानंतर ते तुमचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करू शकते. बाकीचे कोणी सॉल्व्ह होत नाही ते प्रश्न. मग सध्या हवा रामदादाजी आमच्या केशगावमध्ये. होय, काय म्हणले तुम्ही? म्हणजे नेमका मुद्दा काय विचारायला सांगा. आम्ही निवडणूक कोणी बी येऊ द्या. निवडणूक मुद्दा आमचा आहे. 20 तारखेला मतदान आहे. मतदान कोणाला बी करा. मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून आलो आम्ही तुमच्या गावात. आम्ही दुसऱ्या समाजावर बोलायला म्हणजे बोला की तुम्ही. आता तुमचं मत आहे, तुम्ही मांडू शकता. काय म्हणतात? निवडणुका तर 5 वर्ष तुम्ही ठरवायचं काय बोलायचं ते. आम्ही कुठं म्हणलं का तुम्हाला? निवडणुका 5 वर्षाला येतात. निवडून कोण येत आहे, कोण पडतंय, विषय त्याचा नाही.
पायाभूत सुविधा आपल्याकडे नाही. शासनाचं पायाभूत सुविधाकडे दुर्लक्ष आहे. शाळेकडे व्यवस्थापन दुर्लक्ष आहे. तुम्हाला सांगतो, जे काय मुलांसाठी काय तुमचे कार्य नाही. परत भाव आज जर म्हणलं तर जे काय हमी भाव असते ते तर नाहीच आहे. किती बी कोणी ओरडते पण त्याच्यावर काय विचार केला जात नाही. बाकीच्या गोष्टीवर जास्त चर्चा होते आणि लगेच इलेक्शन निघून जातात. परत तर कोणाचीच भेट होत नाही. शेतकऱ्यांना वीज, समजा शेतातली वीज आहे ती मोफत द्यायला पाहिजे किंवा त्याच्यावर काहीतरी स्कीम काढली पाहिजे. ह्या सुविधा तुम्ही पायाभूत सुविधाकडे बघायला पाहिजे. रस्ते नाहीत आपल्याला. आज शेत रस्त्याचे एवढे प्रश्न आहेत की लोकांना म्हणतात आता डेव्हलप झालं, एवढं सगळं ऑनलाईन झाले, सगळं चांगलं झाले, पण शेत रस्ते नसल्यामुळे एवढे समस्या आहेत. एवढे भांडणं आहेत शेत रस्त्यामुळे, इतके भांडणं आहेत की सगळे केसेस त्याच केसेस. तर शासनाचं दुर्लक्ष आहे या गोष्टीकडे. शासनानं लक्ष द्यायला पाहिजे. शेत रस्ते होणं म्हणा, लाईट वेळच्या वेळेला मिळणं म्हणा, किंवा हमी भाव द्यायला पाहिजे. हे बाकीचं तुम्ही जे स्कीम देत आहेत म्हणजे याच्यावर ही फ्री म्हणा, लाडकी बहीण म्हणा, हे नको आहे आपल्याला. होय मामा, हे नको आहे असं. कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. फक्त मोदीनं हमी भाव द्यावा. मतदान तर मोदीलाच होणार आहे. कसं काय? पहिल्यापासून आम्हाला तीच आवडतंय माणूस. केंद्रात चांगलं काम काय शेतीला माल मिळावा, लाईट मिळाली, रस्ते चांगले रस्ता रोड तीच मिळावं, लाईट आणि शेतीला माल. काय म्हणत चालू ठेव रे. हा, काय म्हणलंय? माझं काय म्हणणं आहे माहिती आहे? ए सरळ बाजूला. मी बोलतोय ती बोलतो. काय पाहिजे? थांबा. आता काय बोलू नका. आता कोणीच काय बोलू नका. व्हिडिओ ऑनकडे दाखवणार जसा आहे तसा. आम्हाला कसं केवायसी करायची कशीची म्हणजे बँकेत जाऊन आपण हे करावं लागते. अनुदान देतं कोण देते मला काय माहिती आता. बरं एकनाथ शिंदे देते अनुदान आणि लाडक्या बहिणीला पैसे देते आणि ते त्यावेळेस बी हो ते हा चालू करा. आमच्या ना ज्याचा मोठा मोबाईल आहे आता तर मोबाईल नाही. मोबाईल ज्याने घेतला मग आता त्याचं काय करायचं? आम्हाला इमान आहे, अनुदान नाही. झालं का? झालं. मी बघतो फक्त धीरज पाटील निवडून देतो. आज झालं अजून? धीरज पाटील अजून बोलतो. मामा बोललो माझं म्हणजे मामा म्हणजे काय राम दादा पुन्हा म्हणा झालं. पुन्हा बोला. आता निवडणूक लागलेली आहे. शेतकऱ्याला पहिली लाईट महत्वाचा, 2 नंबर रोड, 3 नंबर पिकलेल्या मालाला चांगली किंमत मिळावी. बस झालं. आता समजा ही शेतकऱ्याची अडचण काय असते तीच की. मग काय होईल आता? 70. आता काय ज्याने येईल त्याने म्हणालो की आम्ही. आता राणा दादाच कसं पहिल्यापासून संपदादा असल्यामुळे जे आहे का तीच मिळावं म्हणतो, यावं म्हणतो आम्ही. हे पहिल्यापासून कसं येणं जाणं, सभागृह, मंगल कार्य काय जे असेल त्यांनी दिलेली आहे ती. त्यामुळे फक्त शेतीला माल चांगला मिळावा. होय. आता कसं आहे वातावरण? इथं धीरज बाहेर बरं. काय कारण आहे? काही काय शेतकऱ्याला सोयाबीनचा हमी भाव नाही, ही तर कसल्याच प्रकारचा भाव नाही, त्याच्यामुळे आम्ही धीरज बाहेर मागतो. होय. राणा दादा काय केलं? राणा दादा ती बघतंय सगळं जिल्ह्याचं, सगळं पहिल्यापासून तीच बघतंय. सगळं विकास केला, विकास कामे केली, सगळं म्हणजे काय मंजूर, सगळे शॉपिंग सेंटर सगळे दवाखाना त्यांनीच केलेलं आहे सगळं पहिल्यापासून. मग धीरज भाई म्हणून त्यांचं मत आहे, त्याचं मत आहे. कसा मामा आता निवडणूक? माझं मत, मी 75 वर्षे झाले, मी ऐकून घ्या, मी पाटील साहेबाशी कुणालाच आतापर्यंत मी मतदान केलेलं नाही. आणि त्यांनी जे गाव सुधारलं ते केसेगाव ह्या पाटलानं सुधारलेलं आहे. कोणत्या पडलं? ह्या पद्मसिंग पाटलांनी. ते गाय वासरू जी होते चरका होता त्या काळापासून आपण कार्यकर्ता आहो आपण त्या डॉक्टर साहेबाचा. होय. हा ते कोणी म्हणू द्या. कार्यकर्ता पहिलेपासून सांभाळलंय. पद्मसिंग जे पाटलांनी सांभाळलंय, किराणा पाटलांनी सांभाळलंय, पण मला जरा सुविधा भेटली नाही. मला शेत नाही, घर नाही आणि घरकुलात नाव नाही. होय. काय म्हणाले? समोर आहे ती माणसं. मामा काय म्हणतात? मामाचं मत त्या काय आहे? मामाचं बी माझं बी एकच मत आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटलापासून ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी चांगलं केलेलं बी आहे. आता पर्यंत केलंय, राणादादा बी करायला आहे. पण हे जे आहे ते शेतीमालाला भाव किंवा हे तर थोडं लक्ष करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. केशेगाव मध्ये बोलतात का? बोलता का? बोला की काय कसं वातावरण आता? नाही का? बरं, निवडणूक लागलेली आहे, 20 तारखेला मतदान आहे. नाही बोलत.
बोलता आपण काय नाव आहे तुमचं? चंद्रकांत कोळगे, गाव? हेच आहे केशेगाव. बरोबर. आता निवडणूक लागलेली आहे विधानसभेची, 20 तारखेला मतदान आहे, जनजागृती व्हावी म्हणून हा विषय आहे आमचा. पण आता कसं आहे वातावरण इकडे नेमकं? वातावरण विकास नाही या भागाचा. मग काय व्हायला पाहिजे? विकास झाला पाहिजे रे एरियाचा. आमदार दोन वेळेस आमदार झाले पण काहीच विकास केलेला नाही या भागात. हो, तर नवीन एखादा आणून बदल घडवावा लागते. होय. कसं? काही एकाच गावचा नाही. तुळापूरला तुम्ही अनुदान दिलं आणि या गावाला वगळलं, असं बी झालेलं आहे प्रकरण. आणि केव्हाची ही असलं बंद करून टाका, अनपढ माणसाला कळत नसतंय. कोणी बी गोष्ट निघाली की लगेच केव्हाशीच्याच मागं लागतं आणि ते शेतात उभारून ते काढता फोटो तीच प्लस सध्या बंद कराय. दुसरं काय तर करा तुम्ही. एक तर अनपढ माणसाला काय कळत नसते, म्हाताऱ्या माणसाला तर शाप कळत नाही. ते त्याला पुन्हा दुसरा शहाणा माणूस घ्यायला गेलं की पुन्हा शहाणा माणूस काय तर करते गडबड, पुन्हा ते म्हातारा माणूस आणि डळपळ. जसा आहे तसाच व्हिडिओ केशेगावमधून दाखवला मी तुम्हाला. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. परत सांगतो, या चॅनलचे व्ह्यूअर्स 3 कोटी आहेत. आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, केशेगाव, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले हे गाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव.